पुन्हा एकदा संजय गायकवाड यांच्याकडनं हे वादग्रस्त बेताल वक्तव्य पुढे आलेलं आहे। वारंवार त्यांच्याकडनं अशा पद्धतीने वक्तव्य पुढे येत असतात, मात्र आता थेट देशाच्या विरोधी पक्षनेत्याविषयी त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे। बरोबर आहे गुरु। खरं पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड हे आपल्या वेगवेगळ्या विधानाने सर्व राज्यभरात परिचित आहेत। आणि पुन्हा एकदा त्यांनी जे काही वक्तव्य केलंय ते वाद निर्माण करणारं ठरू शकतं, कारण राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्याला त्यांनी 11 लाखाचं बक्षीस जे आहे त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि त्यामुळे आता काँग्रेसकडून देखील मोठे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। गुरु, काँग्रेसकडनं कशी प्रतिक्रिया उमटते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्र काँग्रेस या सगळ्यावरती काय भूमिका मांडते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। राहुल गांधी यांच्याविषयी आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गायकवाड यांचं हे वादग्रस्त विधान पुढे आलेलं आहे। राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे। संजय गायकवाड यांचं हे वादग्रस्त विधान। आरक्षणाविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरनं संजय गायकवाड यांनी टीका करत असताना हे शब्द वापरलेले आहेत। राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस हे संजय गायकवाड यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे ते आमदार आहेत, त्यामुळे बुलढाण्यामध्ये गायकवाड यांनी या केलेल्या विधानानंतर आता राज्यभरातनं कशी प्रतिक्रिया उमटते, काँग्रेसकडनं कशी प्रतिक्रिया उमटते, विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। एकूणच राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये केलेल्या वक्तव्यांवरनं आपल्याला देशभरामध्ये वाद निर्माण होताना पाहायला मिळतो आणि त्यातच राज्यातनं समोर येणारं हे गायकवाड यांचं विधान। आणि याच विषयी आपण प्रतिक्रिया घेऊयात। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। अतुलजी, संजय गायकवाड यांचं विधान तुम्ही ऐकलेलं असेल, तुमची प्रतिक्रिया? असं आहे की या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे की तालिबानशाही आहे, कायद्याचं राज्य आहे की तालिबानशाहीचं राज्य आहे, हा प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांना विचारायचा आहे। अशा पद्धतीने धमक्या देणे ह्या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला मान्य नाही। आरक्षणाच्या बाबतीत क्रेडिबिलिटी भाजपची कशी आहे, भाजपने कसे डाव रचलेले आहे संविधान संपवण्याची संपूर्ण देशाला माहिती आहे। हे किती ओरडले त्यांनी फरक पडणार नाही। यांना जर खरंच कनवळा असेल, यांना जर खरंच आरक्षणाची लेनदेन असेल, यांना जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मान्य असेल, तर यांनी सगळ्यात पहिले 50% मर्यादा काढावी। केंद्रात यांचं सरकार, राज्यात यांचं सरकार मेजॉरिटी यांनी करावी। आम्ही पाठीशी उभं राहू 50% मर्यादा काढत असतील तर। पण हे ते करणार नाही। हे फक्त इंग्रजांचे तेव्हा स्वातंत्र्य संग्रामामध्ये काँग्रेसच्या लोकांनी बलिदान दिले, स्वातंत्र्यानंतरही बलिदान दिले। हे लोक फक्त जे इंग्रजांचे डिवाइड अँड रूल आहे ते त्यांचे राहिलेले लोक आहे जे डिवाइड अँड रूल खेळत आहेत। पण आता मला बघायचं आहे की डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल एव्हिडन्स आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करतात की नाही हे मला पाहायचं आहे। या शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं तालिबानशाही किती दिवस चालणार हे यांनी लक्षात ठेवावं। मराठाची जनतेला येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। बरं, धन्यवाद लोंढेजी या प्रतिक्रियेसाठी।